नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या अनेक दिवसापासून ईडीच्या रडारवरती होते। त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक लोक ईडीच्या अंतर्गत आज देखील अरेस्टमध्ये आहेत। उपमुख्यमंत्र्यासहित काही मंत्री देखील आहेत आणि एकूणच ईडी ही स्वतंत्र अशी संस्था आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भामध्ये केस दाखल झाल्याच्या नंतर त्यामध्ये EOW's काम करते आणि 100 कोटीच्या पुढे घोटाळा असल्याच्या नंतरच तो तपास झाल्याच्या नंतर ईडीकडे ही केस वर्ग होते। आणि म्हणून ही काही आज केस झाली आणि दुपारी त्यांना अरेस्ट झाला असं नाही आहे। गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं ईडीची चौकशी चालू आहे। ईडीच्या चौकशीमध्ये सातत्य आणि जे काही पुरावे आढळले त्याच्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे। एकूणच विरोधी पक्ष अशा पद्धतीची कारवाई झाली की त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात, परंतु एकूणच ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये काय सांगितलंय हे देखील याच ठिकाणी महत्त्वाचं आहे। मला वाटतं झारखंडच्या मुख्यमंत्र्यावर देखील कारवाई झाली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर देखील कारवाई झाली। मग अशा पद्धतीच्या कारवाईला सामोरं जात असताना राजकीय रंग देणं आणि आपला बचाव करणं एवढाच त्याच्यामध्ये हेतू आहे। आणि मग मात्र विरोधी पक्ष त्यावरती प्रतिक्रिया देत असताना निवडणुकीच्या तोंडावर असं झालं, निवडणुकीच्या तोंडावर तसं झालं, परंतु गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची कृती पहिल्यांदाच झाली। आणि म्हणूनसाठी ही पहिल्यांदा कृती यासाठी झाली आहे की शेवटी गुन्हा केला तर शिक्षा होणारच, त्यामुळं सत्यमेव जयते आज त्याचा आपल्याला प्रत्यय आला आणि म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री ईडीच्या कारवाईमध्ये आज अरेस्ट झालेले आहेत।